चला मॅचला सुरुवात करायची आहे. साडगाव संघ मुकेशजी चला लवकर आपण क्रीजवर. अजून एक सामना आपल्याला खेळणं बाकी आहे. रिद्धी चरपोली संघाने नाणेफेकीचा कौल विजय होऊन पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि समोरच्या साडगाव या संघाला मात्र पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केले. स्ट्राईकला असेल बॅट्समन मुकेश विशे, नॉन स्ट्राईकला असेल जगदीश आणि रिद्धी चरपोली या संघाकडनं बॉलिंग मार्कवर असेल रुपेश वारगडे. ज्याप्रमाणे कमालीच्या आत्मविश्वासाच्या बळावर हा संघ या फेरीमध्ये दाखल झालाय तो आत्मविश्वास कायम ठेवणं महत्त्वाचं आहे. बागेश्वर म्हणतात ना, यश मिळवण्यासाठी जितकी मेहनत करावी लागत नाही त्याहीपेक्षा दुप्पट मेहनत हे ते मिळवलेलं यश टिकवण्यासाठी लागत असते आणि अशा पद्धतीनं तुम्हाला हा खेळ साकार करावा लागेल. यार आवाज लयच कमी झाला का काय? प्लेन व्हायचं तो रे जाम. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न मुकेश विशे यांचा. खरं तर स्ट्रॉंगेस्ट झोन मानला जातो त्यांचा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल किंवा मग मिड विकेट असेल, ऑन साईडला देखील ते फटके खेळतात. पण मागे सर त्यांच्या बॅटमध्ये ज्यावेळेस इनसाइड आउट फटका येतो मुकेश विशेंच्या किंवा मग कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं खेळलेला फटका असेल किंवा लोफ्टेड ऑफ ड्राईव्ह असेल, हे फटके बघण्यामध्ये मुकेश विशेच्या बॅटमधनं एक वेगळ्या प्रकारची मजा येत असते. परंतु पहिल्या चेंडूवर रुपेशचं आक्रमण होईल. या षटकातला दुसरा चेंडू, निर्धाव चेंडू झालाय पहिला. या वेळेला ज्या फटक्यासाठी मी तुम्हाला वर्णन केलं होतं तोच फटका मुकेश विशे यांच्या बॅटमधनं. परंतु कौतुक करावं लागेल ते क्षेत्ररक्षकाचं, शेवटपर्यंत ला जवाब, चेसिंग आणि चेंडूवरचा ताबा काही सोडला नाहीये. बाबूच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट, मात्र दुसऱ्या चेंडूवर 3 धावा वसूल केला. त्यानंतर स्ट्राईकला असेल जगदीश. मग ते 4 षटकांचा सामना आहे आणि या मॅच मधला प्रत्येक बॉल महत्वाचा, प्रत्येक चेंडूवर निघणारी धाव महत्वाची, प्रत्येक विकेट महत्वाची. जगदीश ऑन स्ट्राईक. रुपेश याचा पुढचा चेंडू, यावेळेस प्रहार केला गेलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षकाकडनं होईल चुकी, चेंडू थांबणार नाही मैदानाच्या आत सीमा पार. धावा मिळतील 4 कारण हा येतोय चौकार. आणि या 4 धावांनी साडगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे बिनबाद 7 धावा. ज्याप्रमाणे आपण साडगाव संघाचा बॉलिंग अटॅक पाहिला आहे त्यामुळं पहिल्या इनिंगमध्ये धावा करत असताना 10-11ची सरासरी पुरेशी आहे. परंतु ज्या पद्धतीनं रिद्धी चरपोली संघाची आपण बॅटिंग पाहिलं, सूरज हजारे असतील, नागेश हजारे असतील किंवा मग जेंटलमॅन अभिजित कुडव असेल, यांना रोखणार कसे? फटका तर चांगला आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू देखील लँड झाला आहे. परंतु तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 3 धावा यशस्वीरित्या होतील पूर्ण. या 3 चेंडूंनी, या 3 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली जाईल, ती म्हणजेच 10 धावा. 4 चेंडूचा आतापर्यंत पहिल्या षटकातला खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. कुठेतरी रुपेशला विचार करावा लागेल. अवघा एक चौकार आलाय, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवर लगातार 3 धावा धावून निघाल्यात. फलंदाजांना आपल्या बॅटिंगमध्ये रोखून ठेवावं लागेल, जेरबंद करावं लागेल. जर धावा वाढत राहतील, धावफलक हालतं राहील आणि सहजप्रमाणे सिंगल डबल जरी चालू राहिल्या तरी मग मात्र तुमचा आत्मविश्वास कुठेतरी खच्ची होताना पाहायला मिळेल. कारण की फलंदाजाला धावफलक हलता राहतो, स्ट्राईक रोटेट राहिली की वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास येतो, खेळपट्टीवर सेट होता येतं. मुकेश विशे स्ट्राईकला आहे, ती यावेळेला पुन्हा इनसाइड आउट फटका पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रीजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र धनु म्हणजेच ओंकार आहेत तैनात आणि मिळतील एकूण 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता 1-12. एकावर 2 12 धावा. अजूनही या पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू येणं शिल्लक असेल. रुपेशला मात्र या दोनही फलंदाजांना रोखणं कुठेतरी कठीण होत आहे. बाउंड्रीज मिळत नाहीयेत, परंतु 2-3 धावा सहजरित्या धावून काढल्या जातात. या वेळेला टायमिंग प्रॉपर नाहीये. लाजवाब प्रयत्न झाला होता अभि कुडव यांच्या माध्यमातून, परंतु शेवटच्या क्षणाला हातामध्ये आलेला चेंडू निसटलाय आणि मुकेश विशे यांना देखील जीवदान लाभलाय. मुकेश विशेची कॅच सोडणं किती महागात पडेल येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ तुम्हाला सांगेल. तुर्तास तरी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साडगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल, ती म्हणजेच 1-13. एकावर 3 13 धावा. अजूनही 18 चेंडूंचा खेळ या पहिल्या डावातला बाकी आहे. आता प्लॅनिंग विचार करावा लागेल, कारण की पहिल्या स्लॉग ओव्हरमध्ये तब्बल 13 धावा धावफलकावर लगावल्यात साडगाव संघाच्या या ओपनिंग पेअरनं, म्हणजेच मुकेश आणि जगदीश यांच्या माध्यमातून. त्यामध्ये जगदीश हा वैयक्तिक 6 या धावसंख्येवर खेळताना दिसून येईल, तर मुकेशच्या बॅटमधनं देखील आतापर्यंत
7 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचा परिपाक आपण या एकूण 13 धावांचा धावफलक. डेडिकेशन क्रिकेट आहे. याही वयामध्ये अनुभवाचा पुरेपूर वापर करून मुकेश विशे नावाचा दिग्गज फलंदाज त्यावेळेस आपल्या संघासाठी खेळतो ना, कामगिरी करतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येत असतात. लाजवाब खेळी सातत्यानं स्वतःला सिद्ध केलेलं आहे. संघासाठी ज्या ज्या क्षेत्रामध्ये भूमिका बजावण्याची वेळ आली त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुकेश विशे यांनी संघाच्या हितवर्धक इनिंग्ज उभ्या केल्या, तो खेळ साकार केला आणि त्याचा परिपाक साडगाव संघ यावेळेला आजच्या दिवसात या स्तरावर आपल्याला खेळताना दिसून येईल. बॉलिंग मार्कवर रिद्धी चेरपोली या संघाकडनं गोलंदाज असेल सूरज. पहिल्यांदा मोठ्या बंधूंनी गोलंदाजी केली, त्यानंतर त्यांचेच बंधू सूरज यावेळी बॉलिंग मार्कवर. सूरज वारगडे स्ट्राईकला असेल मुकेश विशे. एकीकडे आहे यंग टॅलेंट, जोश आहे, तर समोर आहे अनुभव. आता जोश अनुभवावर भारी पडेल की तुर्तास अनुभव पुन्हा जोशाला मात देईल, हे बॅटल मात्र महत्वाचं ठरेल. चला सूरज हजारे फास्ट करा, प्रत्येक चेंडूवर फिल्डिंग नकोय. फर्स्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. सूरज वारगडे विपक्ष मुकेश विशे. पहिला वाईड यार्ड करण्याचा प्रयत्न बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा अवे फ्रॉम बॉडी, पण त्यावर ते सफलही झाले. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. हे एका धावेनं रिद्धी चिरपुली या संघाच्या विपक्ष खेळणारा साडगाव संघ या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजेच 1/4-14. 14 धावा. पार्टनरशिप बिल्ड होतीये, भागीदारी रचली जातीये आणि सलामीवीरांची जोडी ही फोडण्यात अद्यापही यश आलं नाहीये, ते म्हणजेच रिद्धी चिरपुली संघाला. स्ट्राईकला असेल आता मात्र जगदीश. बॉलिंग मार्कवर पुन्हा सज्ज होईल गोलंदाज सूरज. सेकंड बॉल ऑफ द ओव्हर. मिस्टर सूरज सपलून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला आसमान दाखवलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक यावेळेला तिथे जज करेल. बाबू गडी होईल, बाद बसेल. पहिला झटका तो म्हणजेच साडगाव या संघाला. एलिगेशन नव्हतं, कनेक्ट नव्हता, टायमिंग नव्हतं. चेंडूवर प्रहार करण्याचा माणूस होता, परंतु तो प्रहार करत असताना बॉल ज्यावेळेस आपण म्हणतो ना उचलायची पद्धत असते, ती उचलायची पद्धत, ते टायमिंग तुम्हाला सेट करता आला पाहिजे, तो टायमिंग तुम्हाला कनेक्ट करता आला पाहिजे, मॅच करता आला पाहिजे. तो टायमिंग काय मॅच झाला नाही. परिणाम स्वरूपी जगदीश माघारी परतेल आणि पहिला झटका बसेल तो मात्र साडगाव संघाला. यावेळेला तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळेल तो बॅट्समन सचिन आणि स्ट्राईकला असेल मुकेश. सचिनच्या बॅटमधनं आपण मागच्या सामन्यात मोठी इनिंग बघितली होती. मुकेशला रोखण्यात अपयश, कारण चेंडू भिरकावून दिलाय. यावेळेला 6 धावांसाठी षटकार. या 6 धावा साडगाव संघाची धावसंख्या धावफलकावर 2-0-20. 2/0-20 धावा. म्हणून मी मगाशीच म्हटलं होतं की अनुभव आणि जोश यांचं हे तुंबळ युद्ध आहे. या युद्धामध्ये कोण जिंकेल, विजयाचा मानकरी कोण होईल, या सगळ्या गोष्टी मुकेश विशे तरी तुर्तास बॅट थांबण्याचं नाव घेत नाहीये. थांबावं लागेल या वादळाला स्वतः उद्ध्वस्त होण्याच्या अगोदर. या षटकातला पुढचा चेंडू मुकेश ऑन स्ट्राईक, फुल टच बॉल. चुकी केली आहे का, या चुकीवर शिक्षा मिळेल. रोहित पाटील चेंडू खाली आणि मुकेश विशे फुल टॉस चेंडूवर कॅच देऊन परतील माघारी. हे वादळ शमवायला, हे वादळ घोंगावण्याच्या आधी शमवलंय गोलंदाज सूरज यानं. एक षटकार जरी आला असला तरी ज्याच्या विरुद्ध जाळं विणलं होतं ना, ते सावज शिकार होताना पाहायला मिळत आहे. 20 या धावसंख्येवर दुसरा झटका साडगाव या संघाला. स्ट्राईकला असेल सचिन, नॉन स्ट्राईकला असेल केतन. सचिनचं मी मगाशी सांगत होतो की सचिन हा तोच फलंदाज आहे ज्यानं मागच्या मॅच मध्ये शेवटच्या काही चेंडूंवर ज्याप्रमाणे आक्रमकता दाखवली होती आणि साबगाव संघाच्या समोर एक लक्ष उभं केलं, ज्या लक्ष्याच्या विपरीत साबगाव संघाला पराभव स्वीकारावा लागला. ती कामगिरी, त्या कामगिरीची पुनरावृत्ती सचिनला करता येईल का. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर अवे फ्रॉम बॉडी खेळवण्याचा प्रयत्न निलेश महाजन. यावेळेला तेथील वाईट आणि अतिरिक्त स्वरूपामध्ये साडगाव संघाच्या धावसंख्येमध्ये एक भर पडेल. एका धावेनं संघाची धावसंख्या होईल 2-1-21. 2/1 21 धावा. दबाव आहे निश्चितपणे, कारण माहीत आहे एक मोठा फटका, मोठा धावा जर समोरच्या संघाला आपण खर्च केला तर दबाव आपल्यावर आणखी वाढेल. हा बघा, हा प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न असेल, परंतु दबावाखाली खेळत असताना तुमच्याकडनं या चुका होतात. मनात विचारांचं वादळ सुरू झालं की मग वेगळी भ्रमंती मनाची दुसऱ्या दिशेनं चालू होते आणि त्या भ्रमंतीच्या बळावर विपरीत परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वतःला सावरायला वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ कमी असेल तर या चुका होतील. यावेळेला ट्रॅकर बॉल होता, उकळण्याचा प्रयत्न झाला, अपील झाली सूरज हजारे यांच्या माध्यमातून.
आणि 2 षटकांचा खेळ देखील इथे समाप्त झाला. अजून एक चेंडू शिल्लक आहे. माफ करा, आमचे स्कोरर सुजय यावेळेला आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत. या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला तर वाईट बॉल होता, परंतु त्यानंतर कमबॅक केलं, खेळण्यासाठी उद्युक्त केलं. जसं ऑकवर्ड टप्प्याचा चेंडू पाहिला, एक्सेप्टेड बाउन्स, जसा अपेक्षित बाउन्स त्यांना मिळाला तसं मात्र खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आणि सूरज हजारे यांच्याकडनं मात्र कोणती मिस्टेक होणार नाही. दर्जेदार यष्टिरक्षणाच्या यादीमधलं हे मोठं नाव शहापूर टेनिस क्रिकेट विश्वातलं, आणि त्याची झलक देखील या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला धनाजी ऑन स्ट्राईक यष्टिरक्षकाच्या नावाचा उल्लेख करत होतो, आणि एक शहापूर तालुक्यातला दर्जेदार यष्टिरक्षक यावेळेला बॅटिंग मार्कवर पाहायला मिळेल. धनाजी या षटकातला शेवटचा चेंडू, बॉलिंग ऑन साईडच्या दिशेनं टोलावलेला फटका, काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये धनुच्या कडनं एक सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा रोखण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं यश नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर साडगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. 2-3-23, 2/3, 23 धावा. टीम मीटिंग नकोय चेरपोली संघ, टीम मीटिंग नकोय सूरजजी. राकेश कोंगेरे यांच्या हाती आता चेंडू सोपवला जाईल. स्ट्राईकला असेल बॅट्समन सचिन, माफ करा केतन, आणि नॉन स्ट्राईकला असेल धनाजी. बॉलिंग मार्कवर राकेश कोंगेरे. चांगली गोलंदाजी देखील आपण आपल्या मागच्या सामन्यामध्ये पाहिली होती रिद्धी चेरपोली संघाकडनं. धावफलकावर धावा आहेत 23 धावा, म्हणजे अजून 11.50च्या सरासरीने या धावा वसूल नाही आहेत, परंतु त्यावर टायमिंग प्रॉपर नव्हतं. जेलबाद होण्याची संधी होती, परंतु ती संधी गमावली नागेश हजारे यांनी. या षटकातला पुढचा चेंडू ओव्हर पिच बॉल, त्याचा घेतलाय समाचार. धनु आणि बाबू यांना चुकवून चेंडू निघून जाईल सीमा पार, चौकार. कोणत्या खेळाडूचा जेल तुम्ही सोडलाय, ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, मोठमोठ्या मॅच इनिंग तुमच्या डोळ्यात देखत त्यानं खेळल्यात, आणि तो या गेमला कुठपर्यंत नेऊ शकतो, आपल्या संघाला काय वळ प्राप्त करून देऊ शकतो, या मॅच मधलं आपलं स्थान किती मजबूत करून देऊ शकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडे असताना तुमच्याकडनं जर चुका होत असतील तर मित्रांनो क्रिकेट शिकावं लागेल. अजून शिकणं गरजेचं आहे, कारण यावेळेला संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 2-9-29, 2/9, 29 धावा. अजूनही या षटकातले 4 चेंडू मात्र असतील शिल्लक. सूरज हजारे तुमच्यासाठी विजयबाईंची एक सूचना आहे. प्रत्येक चेंडूवर जर तुम्ही कानमंत्र दिलात तर मग मात्र तुम्हाला पेनल्टी द्यावी लागेल. या षटकातला पुढचा चेंडू राकेश कोंगरे बॉलिंग मार्कवर. या प्रेशरला तुम्हाला बाजूला झुगारणं गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही एका वेगळ्या स्तरावर खेळत असता, एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये खेळत असता, माहीत असो का तिथं प्रत्येक चेंडूवर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आहात, सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत दबाव तुमच्याकडे आहे, पण त्या दबावाला बाजूला सारावा लागेल. पुढचा चेंडू या वेळेला त्या दबावाचा परिपाक, खराब चेंडू, लाईन झाली आहे मिस. पंच हेमंत तावडे यांचा येईल वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात आणखी एक धाव संघाच्या धाव खात्यामध्ये, आणि संघाची धावसंख्या होईल 30. राष्ट्रवादीचा बुलंद आवाज, राष्ट्रवादीचे युवा नेते सन्माननीय निलेशजी पाटोळे साहेब यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो, आणि शब्दसुमनांनी या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल देखील त्यांचे आभार व्यक्त करतो. या षटकातला पुढचा चेंडू कुठेतरी दबावातून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न होईल का, आणि या वेळेला चेंडू चांगला आहे, फटका खेळला गेलेला आहे. फटका चुकीचा. अभिजित कुडव कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीत, आणि बसेल आणखी एक झटका साडगाव संघाला. हीच कामगिरीची गरज आहे. याच प्रकारच्या चेंडूंची अपेक्षा राकेश कोंगेरेकडनं कर्णधार अभिजित कुडव यांनी केली असेल, आणि स्वतः नेहमी संघाच्या पाठीराख्याच्या भूमिकेत देखील असतात. नवीन जे उमदे फलंदाज आहेत किंवा उमदे गोलंदाज आहेत, उमदे खेळाडू आहेत, त्यांच्या पाठीशी अभिजित कुडव यांचा सल्ला असतो, यांचं मार्गदर्शन असतं, म्हणजेच गायडन्स असतं, आणि त्यांच्या गायडन्स खाली असे अनेक नौके क्रिकेटर या रिद्धी सिद्धी संघातून खेळताना पाहायला मिळतील. यावेळेला केतनच्या माघारी परतल्यानंतर ऋषिकेश मैदानात आपल्याला येताना पाहायला मिळतोय.
या षटकातला पुढचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागली परंतु चेंडू निघून गेला आहे घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. आणि एका धावेनं साडगाव संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 31-31. 3 31 धावा. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेस मात्र गणाघाती प्रहार. पुन्हा मिस टायमिंग शॉट. चेंडू आहे हवेत. विकी चेंडूच्या पर्यंत पोहोचण्याचा करेल प्रयत्न परंतु प्रयत्न मात्र पडतील तोकडे. या चेंडूवर 2 धावा प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि या 2 धावांनी संघाची तीन षटकांचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर साडगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 33 धावा. 11च्या सरासरीने या धावा वसूल केल्या गेल्यात. त्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. साडगाव संघानं रिद्धिसिद्धी चिरपोली संघाच्या गोलंदाजांवर अटॅक करण्याची भूमिका होती. पहिल्या षटकापासून आपण पाहिलं तर रुपेशनं षटक हाताळलं, त्यामध्ये 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर सूरजनं षटक हाताळलं, त्यामध्ये 10 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर राकेशनं षटक हाताळलं, त्यामध्ये देखील 10 धावा खर्च केल्या गेल्या. या 3 षटकांमध्ये 33 धावांपर्यंत मजल मारली. 11 धावांची सरासरी राखली गेली आहे आणि यावेळेला वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं या डावातलं शेवटचं षटक घेऊन आलाय तो मात्र नागेश हजारे. ज्याप्रमाणे मागच्या सामन्यामध्ये सुमार दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली होती पण कर्णधारानं विश्वास ठेवला. कुठे मनोधैर्य खचू न देता नागेशला आपण साथ द्यावी आणि त्यावर मात्र नागेश कुठेही खरं उतरताना पाहायला मिळत नाही. कर्णधाराचा विश्वास देखील सार्थ करताना दिसून येत नाहीये. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये एक सुंदर फटका पाहायला मिळाला बॅट्समन धनाजीच्या बॅटमधनं आणि या 4 धावा आजच्या दिवशी या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेण्याकरता शहापूर शिवसेना शिक्षक संघटनेचे प्रवक्ते आणि सुप्रसिद्ध निवेदक सन्माननीय प्रशांतजी चौधरी सर यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक प्रमुख पाहुणे आपल्याला व्यासपीठावर लाभलेले आहेत. आपण या षटकाच्या नंतर त्या पाहुण्यांचा उल्लेख करेल आणि त्यांची ओळख देखील तुमच्याशी करून देईल. सरळ फटका स्ट्रेट ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. 1 धाव धावून निघाली. पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? आगाच्या क्षेत्ररक्षक नागेश हजारे यांच्या माध्यमातून कलेक्ट करण्यात झाले अपयशी आणि परिणाम स्वरूपी या मिळतील 2 धावा. या 2 धावांनी साडगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 41. 4 41 धावा. मी म्हटलं होतं की 4 षटकांमध्ये कमीत कमी 12ची सरासरी तुम्हाला टार्गेटसाठी ठेवावी लागेल समोरच्या संघासमोर. त्या दिशेने वाटचाल केली जाईल. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आणि मगापासून ज्या टप्पा शोधण्याचा प्रयत्न नागेश हजारेच्या माध्यमातून मानला जातो. नागेशच्या गोलंदाजीचं एक विशेष सांगेल.
की त्याचा टप्पा जर अचूक आला तर त्यावर खेळणं भल्या फलंदाजांना आजवर जमलेलं नाही आहे. परंतु तो टप्पा शोधण्यात मागच्या मॅच पासून कुठेतरी अपयशी ठरत होता. या षटकातला पुढचा चेंडू यावर व्हॉट शॉट लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण रोहित पाटील यांचं. आणि या मिळतील एकूण 2 धावा. या 2 धावांनी साडगाव या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 4-3 43 4 3 43 धावा. अजूनही 2 चेंडू या डावातले आहेत शिल्लक. पुन्हा स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल बॅट्समन धनाजी. संघाला माहित आहे की 50 ही धावसंख्या जर आपल्या हातामध्ये असली, 12च्या पुढची सरासरी जर समोरच्या संघासमोर आपण ठेवली तर एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि आपल्या गोलंदाजांना देखील रिद्धी चेरपोली संघाच्या विपक्ष कामगिरी करत असताना वेगळा आत्मविश्वास जाणवेल. या षटकातला 5वा चेंडू थोडासा पडल्यानंतर बाहेर निघाला. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यावर एक गणाघाती प्रहार, लाजवाब फटका, चेंडू निघून गेलाय सीमा पार. धावा मिळतील 4, कारण आलाय चौकार. आणि या 4 धावांनी साडगाव या संघाची धावसंख्या 47 4 7 47 धावा. महागड षटक आपल्याला आतापर्यंत नागेश हजारेच्या माध्यमातून हाताळताना पाहायला मिळते, कारण आता या षटकामध्ये जवळपास 11 धावा खर्च केल्यात नागेश यानं. आणि जी सरासरी कायम राखली होती त्या सरासरीच्याही निश्चित धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा जो काही प्रयत्न होता तो यशस्वी झालाय साडगाव संघाचा, कारण धाव फलकावर धावा आहेत 47. आणि अजूनही या डावातला एक चेंडू असेल शिल्लक, तो टाकावा लागेल नागेश हजारे यांना. स्ट्राईकला असेल धनाजी. हे संपूर्ण षटक नागेश धनाजी यानं खेळलं आणि एक दोघांमधलं बॅटल चांगलंच रंगलं. मात्र शेवटच्या चेंडूवर कमबॅक केला जातोय. एक धाव रोखण्यात अपयश येईल आणि संघाची धावसंख्या होईल 49 49 4 9 माफ करा 48 48 4 8 48 धावा. आणि विजयासाठी आवश्यक असतील रिद्धी चेरपोली संघाला 24 चेंडू आणि 49 धावा. 24 चेंडू आणि 49 धावा. श्री सद्गुरू कृपा मेडिकलचे सर्वा प्रोप्रायटर सागरजी विषय, त्याचबरोबर त्यांच्यासमवेत AK सलूनचे मालक करणजी राऊत आणि त्याचबरोबर आमचे मित्र अक्षयजी करण, ही सर्व मान्यवर मंडळी यावेळेला या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला VIP डायसवर ज्यांचं काम करण्याचं क्षेत्र हे इतरांपेक्षा VIP मानलं जातं, ज्यांचं त्या क्षेत्रात रुजू असणं खऱ्या अर्थानं आपल्याला या देशामध्ये सुरक्षिततेचा आस्वाद घेण्याची एक भूमिका प्राप्त होत असते. देशाच्या अस्मितेचा तिरंगा तितक्याच अभिमानानं आणि स्वाभिमानानं फडकत राहावा म्हणून स्वतःच्या घरादाराचा विचार न करता देश रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या क्षेत्र ज्यांनी निवडलं, भारत देशावर कुणा शत्रूनं वाकड्या नजरेनं पाहू नये आणि भारत देशाचं हे स्वातंत्र्य अबाधित राहावं यासाठी त्यांनी जे क्षेत्र निवडलं. असं म्हणतात, न झुकने दिया तिरंगे को न युद्ध कभी है हारे हैं, न झुकने दिया तिरंगे को न युद्ध कभी है हारे हैं, भारत माता तेरे वीरों ने दुश्मन चुन चुन कर मारे हैं, दुश्मन चुन चुन कर मारे हैं. भारतीय सैन्यात गेल्या 16 ते 17 वर्षांपासून देशाची सेवा करता यावी म्हणून आपलं तारुण्य खर्चित असणारे व्यक्तिमत्व आणि सध्या जम्मू काश्मीर मधल्या श्रीनगरच्या बॉर्डरवर तैनात असलेले आपल्या देशाचे जवान मेजर धनंजयजी चौधरी सर आज आपल्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले आहेत. देशाच्या या सुपुत्राला तुमच्या आमच्यासाठी मोका श्वास घेण्यासाठी स्वतःला संकटात ढकलणाऱ्या या भारत माताच्या सुपुत्राचं स्वागत करण्यासाठी मी उपस्थित सर्वांना विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या देशाच्या या वीर जवानाचं आपण स्वागत करूया आणि सन्माननीय धनंजयजी चौधरी सर यांचं मनापासून या स्पर्धेच्या वतीनं
मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो, कारण आम्ही जिवंत आहोत, आम्ही श्वास घेत आहोत, आम्ही या देशाच्या स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत. इथं साजरे होणाऱ्या विविध सण समारंभाचा आम्हाला आनंद घेता येतो, कारण तुमच्यासारखा कोणीतरी त्या देशाच्या सीमेवर आमच्यासाठी या सगळ्या गोष्टींचा त्याग करून अगदी नेटानं उभा राहत असतो. मनापासून धन्यवाद सर, आपण इथं आलात. आपलं मनापासून स्वागत धर्मवीर चषक 2022 या पर्वाच्या माध्यमातून. 24 चेंडू आणि 49 धावांचं हे लक्ष्य पार होईल का? हे लक्ष्य पार करताना, या आव्हानाचा पाठलाग करताना या सामन्यामध्ये नेमक्या कोणत्या रोमहर्षक गोष्टी घडतील, या सगळ्या गोष्टींचं धावतं वर्णन करण्यासाठी द व्हॉइस ऑफ कल्याण, द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मराठी समालोचनी क्षेत्रातील एक मोठं नाव सन्माननीय भागीरजी म्हात्रे सर यांना विनंती करतो की आपण माईकचा दाबा घ्यावा. थँक्यू अमर सर. पुन्हा एकदा उपस्थित तमाम रसिकांचं मनपूर्वक स्वागत. 49 धावसंख्येचं टार्गेट आहे. अभि सूरज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आघाडीचे फलंदाज आणि प्रथमतः जर पाहिले गेले तर सुरेशला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं आहे. 49चं टार्गेट. विजयाचा खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. पहिलाच बॉल ऑन साईडला इथनं मिळाली. यस, व्हेरी फर्स्ट बॉल आणि रॉयल टॅग, गोल्डन टॅग असे असंख्य सारे नाव. पहिलाच बॉलवरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका उगला गेला, वार थोडासा उगा गेला आणि त्याच्यानंतरचा सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये लागतो 0 आकड्यावरती. हा पहिला झटका. पहिला बॉल अगदी पाहायला गेला तर लेग स्टंपवरती टाकला गेला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि एक मोठा विकेट. अधिराज्य या मैदानावरती राहिलं असतं, परंतु त्या अभिला पहिल्याच बॉलवरती अगदी मैदानाचा ताबा सोडण्यास त्या ठिकाणी भाग पाडलं गेलंय. ते म्हणजेच गोलंदाज सुरेश या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच अमरदादांनी उल्लेख केला गेला. कारण संध्याकाळची रात्रीची झोप आपण कोणामुळे घेतो माहिती आहे, ते म्हणजेच महाराष्ट्र पोलीस दल. कारण तुम्ही 26 नोव्हेंबर हा तुम्ही जो मुंबईवरती भाड हल्ला झाला होता तो पहा. विश्वास नांगरे पाटील नक्कीच अगदी एक छोटीशी बचावात्मकतेची बंदूक घेऊन नक्कीच ताजमहल हॉटेलमध्ये घुसले गेले आणि त्यानंतर ना त्यांनी CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ते नक्कीच कसाब याला पकडलं होतं. आणि विचार केला गेला तर हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय सालसकर असे अनेक सारे महाराष्ट्रीयन पोलीस दल त्याच्यामध्ये नक्कीच सामील होते. परंतु तुकाराम ओंबळे यांची खूप चांगल्या प्रकारे भूमिका राहिली, कारण त्यांच्याच माध्यमातून कसाब हा पकडला गेला होता. तेच नक्कीच पोलीस दलातले नक्कीच काहीच युवक आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, तर त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि दादांचं स्वागत पहा चौकाराने केलं आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आला, हरकत नाही, आम्ही मागे आहोत ना. आम्ही फलंदाजी करत असताना ना हे 49 धावसंख्येचा टार्गेट कंप्लीट करू ना, तोच सांगणारा फटका सरळ बॉल लॉंग ऑफ सीमा रेषेपार आणि विकेट नंतरचा हा सुरेश शागेन चौकार आलाय. बॉटम हँडचा वापर होता, जास्त ताकदीचा वापर केला गेला नाही, कारण त्यांनाही माहीत आहे 38 सर्कलचं रेशिक शहाणा आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, त्याच्यानंतर एक स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. अगदी क्षेत्र खुलं होतं आणि क्षेत्र खऱ्या अर्थानं तुमचं प्रामाणिक असेल ना तर तुमच्या यशालाही पर्याय नव्हतं. तो यश इथनं पहिल्याच बॉलवरती मिळाला गेला सुरेशला, त्या ठिकाणी बाद केलं अभिला. परंतु नागेशने ना मागच्या मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती. त्या नागेशसमोर आता एक खराब चेंडू पीच झाला आणि त्याच्यावरती सुरेश शागेचा चौकार आलाय. यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहा चौकारानंतर लगेच प्रत्युत्तर, वार पलटवार या दोन्ही शब्दांचा उत्तर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी मधल्या स्टिकवरती जाऊन चेंडू आदळला गेला आणि दुसरा विकेटचं पतन चौथ्या या धावसंख्येवरती परतावं लागेल नागेशला. आता जड पावलाने मैदानाच्या बाहेर. इथनं विकेट क्रमांक दुसरा डाऊन झालाय, कारण पहिल्याच बॉलवरती जो नक्कीच सुरेशला सफलता मिळायला हवी होती तिथे बाद झाले अभि. नागेशच्या बॅटबंदाला चौकार आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं ना तर बॉलची गती जास्त ठेवण्यात आली. स्टंप जर आपण पाहायला गेलं तर मिडल स्टंपवरती नक्कीच तो घाव घातला गेला आणि त्या ठिकाणी नागेश सुद्धा बाद होत असताना लागणारा हा झटका क्रमांक दुसरा टीम रिद्धी सिद्धी चेरपोली क्रिकेट संघाला. आजच्या दिवसामध्ये काम उल्लेखनीय आहे, आजच्या दिवसामध्ये कामगिरी उल्लेखनीय आहे. त्या ठिकाणी जर आपण पाहिली गेली तर ती उल्लेखनीय कामगिरी ना त्यांना बॅटिंगच्या माध्यमातून दाखवायची, परंतु त्याला थांबवण्याचं काम आता सुरेश करतोय आपल्या चांगल्या बॉलिंगच्या माध्यमातून.
यावेळेला ऑन साईडला उचलला गेलाय मोठा फटका. कभी हमारी तो कभी तुम्हारी, अभी बारी तो कभी तुम्हारी, अशा प्रकारे खेळ चालू आहे. चौकार आला, त्याच्यानंतर विकेट आला आणि त्याच्यानंतरचा हा उत्तुंग षटकार जो आपल्याला पाहायला मिळतो क्रमांक 4चा खेळाडू विकी याच्या बॅटमधून. खऱ्या अर्थाने रेडबुल पिला आम्ही आणि एनर्जी तिकडे विकीला आली, कारण विकीच्या प्रत्येक षटकारासाठी सागर विशी यांच्याकडे 200 रुपये. थांबून खेळल्यात शॉटमध्ये कव्हरला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आणि यस यस आलाय विकेट. आणि आता या मॅचमध्ये उरलाय काय सूरज, महत्वाची विकेट. अगदी आधारस्तंभ या टीमचा, मंदिराचा बुरुज त्या ठिकाणी ढासळला गेला. अगदी महत्वाची विकेट संपादित करत असताना चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन, त्याला साथ यष्टीरक्षकाची आणि लागणारा तिसरा झटका, मोठा विकेट मैदानाच्या बाहेर. अगदी अडथळा सावरत असताना सूरजच्या विकेटचं पतन, सूरज मैदानाच्या बाहेर. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुरेखरित्या झालं. जर क्षेत्ररक्षण झालं नसतं ना तर कदाचित ही विकेट मिळाली नसती. पहा, एकजुटता तुम्हाला महत्त्वाची असते, एकाग्रता महत्त्वाची असते, तुमची ना टीम युनिटी ना ही खूप महत्त्वाची. ती टीम युनिटी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाली. शॉर्ट कव्हरला फिल्डर होते, त्यांनी बॉल हातामध्ये घेतला गेला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फेकला गेला आणि क्लोज इन्काउंटर खऱ्या अर्थाने झालं. ज्या प्रकारे आपण नक्कीच ताज हॉटेलची नक्कीच हा विषय आपण नक्कीच सुरुवात केला गेला होता की 26-11 जो हल्ला झाला त्यामध्ये नक्कीच अशाच प्रकारे तुकाराम ओंबले यांनी ना अगदी कसबला पकडलं होतं, तशाच प्रकारे पकडलं गेलं. आता क्षेत्ररक्षकाने सुंदर क्षेत्ररक्षण केलं, त्याची साथ लागली यष्टीरक्षकाची, त्यांनी बॉल हातामध्ये घेतला. तो ज्या वेळेला लावला गेला ना अगदी टफ इन्काउंटर होतं. म्हणजे या जर तुम्ही विकेटचा विचार केला गेला ना तर सर्जिकल स्ट्राईक सुद्धा या विकेटला म्हणू शकता. सर्जिकल स्ट्राईक केली गेली. तिसऱ्या विकेटचं झालं पतन. धावसंख्या 10 बनवत असताना इथनं 3 गडी, महत्त्वाचे गडी गमावले आहेत, अभि, सूरज आणि नागेश. या षटकामध्ये आल्या 3 विकेट. डावकरत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश. यावेळेला ऑन साईडला दाडला गेला फटका, तोच फिल्डर, यष्टीरक्षण आणि अजून एक फलंदाज बाद. पहा, तोच क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, जे आता नक्कीच मिड विकेटला होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर सचिन होते त्या ठिकाणी. सचिनच्या नक्कीच हातामध्ये नक्कीच हे बॉल 2 वेळा पाहायला मिळाले आणि लागोपाठचे नक्कीच 2 विकेट तुम्हाला कॅरी होताना पाहायला मिळाले, जिथे आपल्याला गोलंदाज नक्कीच सुरेश पाहायला मिळतात. चांगलं एक्झिक्युशन होतं, चांगलं कम्युनिकेशन होतं, मिसकम्युनिकेशन झालं नाही. या षटकामध्ये आलं विकेट 4 त्या ठिकाणी गमावलं गेलं. पहिल्याच बॉलवरती अभि, त्याच्यानंतर बाद झाले सूरज, त्याच्यानंतर नागेश आणि त्याच्यानंतर विकी, ज्याच्या माध्यमातून नक्कीच एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो विकी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये, परंतु राकेशला आता परतवलं गेलं मैदानाच्या बाहेर. काय त्या ठिकाणी गोलंदाजीचं प्रक्षेपण आहे, कारण ज्या प्रकारे दुसऱ्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर असं वाटलं होतं की नागेशच्या बॅटमधनं ना आता चांगले फटके येतील. नागेश आपल्या डावाची सुरुवात जी चौकाराने केली ना त्याच नागेशला आता थोडंसं यश मिळते, परंतु त्याला लगेच थांबवलं गेलं. त्याला अपयश का मिळालं गेलं? एक चांगल्या प्रकारची बॉलची पिचिंग, अगदी मधल्या स्टिकवरती जाऊन चेंडू आदलला एक नक्कीच सांघिक यश 2 मिळाले गेले. त्या ठिकाणी गोलंदाज सुरेश आला आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे क्रमांक 2 वरती नक्कीच गोलंदाज राकेश. बाबू नवीन फलंदाज आहेत, बहुत यार. यावेळेला बॉलची गती थोडीशी कमी होती, पडल्यानंतर बॉलने वळण घेतलं गेलं. मुकेश विषय त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने या भागामध्ये आम्ही कमी समालोचन करत असतो, परंतु कल्पेश भांडे असतील, त्याच्यानंतर जर आपण कैलाश भांडे असतील, त्याच्यानंतर आपण विचार केला गेला तर फैजल शेख असतील, यांची फलंदाजी आम्ही जवळून पाहिले. मुकेश विषय आजच्या दिवसामध्ये ना उल्लेखनीय कामगिरी करतोय. हा बॉल पहा, गती चांगली होती परंतु त्या गतीने पाठवलं गेलं. फिल्डर धावून ती बॉल सिक्सर बॉल कदाचित गेला नसता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केला गेला आणि पंच आम्हाला सांगत असताना की हा षटकार. प्रयत्न सुरेखरित्या होते, त्या ठिकाणी 400 रुपये आता दिले जातील, कारण विकीच्या बॅटमधनं नक्कीच 2 षटकार आलाय. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं नक्कीच पारितोषिक होतं. आणि पाहताना टीमच्या धावसंख्येला आता आकार मिळतो आणि टीमची धावसंख्या तब्बल पोचली गेली ते म्हणजे 16 या आकड्यावरती.
फ्रंट फुटला गेला ऑन साईडला पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट फिल्डर डाऊन दी बॉल. आता संधी सोडणार नाहीत. एक संधी चुकली गेली ती संधी पुन्हा एकदा त्यांना करायची नव्हती. चुकीमध्ये सुधारणा गेली आणि तो षटकारानंतर लगेचच काटा बदलत असताना ट्रान्स चेंज केला गेला. जागेवर उभे राहिले 1 सेंटीमीटर हल्ले गेले आणि कॉन्फिडेंटली कॅच विकेट क्रमांक 5 मैदानाबाहेर. फलंदाज बाद झाले. खऱ्या अर्थाने विचार केला गेला तर चेरपोली क्रिकेट संघाचा, कारण ज्या माध्यमातून नक्कीच तुम्ही समालोचन ऐकता अमरजी राऊत त्याच विभागातले नक्कीच समालोचक आहेत. परंतु ज्या अर्थाने आपण पाहिलं गेलं ना तर या मॅचमध्ये इम्पॉर्टंट होती विकीची केली. या मॅचमध्ये अभिला टिकणं बाकी होतं. सूरज नागेशला मैदानाच्या आतमध्ये अगदी तग धरून राहणं बाकी होतं. परंतु ते बुरुस डासळले कोणी गेले माहीत आहे? ते सुरेशने. कारण किल्ला त्यावेळेला संवर्धित राहतो ज्यावेळेला किल्ल्याचा शिलेदारा चांगला असेल. कारण नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातला तुम्ही रामशेज किल्ला पहा, फक्त 300 मावळे त्या किल्ल्यावरती होते. खऱ्या त्याने ऑन साईडला आणि त्या किल्ल्याचा शिलेदार म्हणजेच रामोजी पवार. आणि तोच रामोजी पवार आता ठरतोय मुकेश विषे. कारण रामशेज किल्ल्याचा जर इतिहास मित्रांनो तुम्हाला सांगायचं झाला ना तर महाराष्ट्रामध्ये एकमेव असा किल्ला ज्या किल्ल्यावरती फक्त 300 मावले होते. नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातला रामशेज किल्ला, जे रामोजी पवार त्या किल्ल्याचा संरक्षण करत होते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की किल्ल्याचा शिलेदार जर तुमचा भक्कम असेल ना तर तुम्ही किल्ला संवर्धित करू शकता, तुम्ही किल्ला सांभाळू शकता. तो किल्ला सांभाळला कोणी गेला माहिती आहे? पहिलं षटक आलं, पहिल्या षटकामध्ये वादळ आलं, जे वादळ सुरेश नावाचं, त्यांनी 4 गडी बाद केले गेले. त्याच्यानंतर आलं मुकेश विषे, त्यांनी लागोपाठचे 2 गडी बाद केल्यात. 6 धावसंख्या जरूर त्यांनी खर्च केल्यात. परंतु काय भन्नाट तो गोलंदाजी करतोय. रागाने अगदी बॉल पिच केले जातात आणि बॉल कधी स्लोवर वन ठेवण्यात येते. अगदी संभ्रमात पाडलं जातं. फिरकीच्या जोरावरती नाचवले जातात. भवऱ्यासारखी गिरकी घालायला लावतात आणि त्या गिरकीमध्ये ना फिरकी घेतात फलंदाज आणि बाद सुद्धा होतात. फलंदाज 6वा बाद झालाय. निम्मा संघ गारद आहे ज्या ठिकाणी बॅटिंग करते टीम चेरपोली क्रिकेट संघ. रोहित आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. समोर कोण? तर मुकेश विषे. अजून एक विकेट आणि खऱ्या अर्थाने ना हॅट्रिक आता संपादित केली आहे. आणि मुकेश विषयचं ना असा एकही षटक नाही आहे की त्या षटकामध्ये त्यांनी 3 विकेट संपादित केली नाही. आता मागची मॅच जर आपण पाहिली गेली तर ज्या ठिकाणी नक्कीच खेळत होती सापगावच्या विरोधात, त्यावेळेला मुकेश विषयचं नक्कीच खूप चांगल्या प्रकारे षटक राहिलं. त्या षटकामध्ये सुद्धा 4 विकेट होते. मागच्या मॅचचा नक्कीच जर आपण विचार केला गेला तर ज्या ठिकाणी तेव्हाही मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला खेळत होती ना सातगाव क्रिकेट संघ, तेव्हा मुकेशचं मेन इम्पॉर्टंटचं विकेट काय राहिलं तर त्या ओव्हरमध्ये सुद्धा त्यांनी 3 विकेट घेतले होते. म्हणजे प्रत्येक षटकामागे त्यांनी 3 विकेट घेतल्यातच. आणि या मॅचमध्ये सुद्धा आता 3 विकेट संपादित केल्यात अगेन्स्ट खेळत असताना रिद्धी सिद्धी चेरपोली या क्रिकेट संघासमोर. म्हणजे 3 आकडा ना कदाचित मुकेश विषयसाठी लकी आहे. कारण प्रत्येक मॅचमध्ये त्यांनी 3 विकेट घेतले गेल्यात. 7 विकेट आतापर्यंत गमावल्या गेल्यात. 10 विकेट तुमच्याकडे असतात. 11 खेळाडूंचा क्रिकेटचा खेळ असतो. परंतु ज्या वेळेला एखाद्या खेळाडूच्या अंगावरती जेव्हा गावाची टी शर्ट परिधान होते ना तेव्हा तिचा मान सन्मान आपल्याला ठेवावा लागतो. यावेळेला अजून एक फटका इनसाइड आउट, व्यवस्थित बॅटवरती नाही, परंतु बॅटवरती नाही पण हा बॉल तुम्हाला डीप कव्हरला पाहायला मिळेल. एलिव्हेशन नव्हतं परंतु परफेक्ट मिडल झाला. बॅटच्या टो एंडवरती हा बॉल लागला आणि मुकेश विषेला नक्कीच जो प्रत्युत्तर द्यायचा होता अखेरकार शेवटच्या बॉलवरती हा दुसरा षटकार त्या षटकामध्ये आला. टीमची धावसंख्या पोहोचत असताना त्या ठिकाणी आता 22 या आकड्यावरती षटक क्रमांक 2 संपन्न झालं मुकेश विषेचं. प्रत्येकाच्या पाहिलं गेलं तर आयुष्यामध्ये एक लकी आकडा असावाच. कारण विराट कोहली यांच्या जर्सीवरती 22 धावसंख्या आहेत. बनवायच्या होत्या धावसंख्या आपण विचार केला गेला तर विजयासाठी बनवल्या होत्या. त्या ठिकाणी अजूनही 27ची गरज आहे. म्हणजे 27 धावसंख्या 12 चेंडूमध्ये बनवावं लागतील. आपण लकी आकड्याचा नक्कीच विचार करत होतो. आता 7 आकडा तुम्ही पहा. क्रिस्टियानो रोनाल्डो जो फुटबॉलचा देवता आहे त्याचा वाढदिवस 5 फेब्रुवारी 1985 रोजी नक्कीच त्यांचा जन्म झाला. आणि क्रिकेटचा देवता आपण सचिन रमेश तेंडुलकरला मानतो ना तशाच प्रकारे क्रिस्टियानो रोनाल्डो हा फुटबॉलचा देवता मानला जातो. आणि खऱ्या अर्थाने त्या देवताचं पूजन कोण करतं माहिती आहे तर टेनिस cricket.inचा एक अपडेटर आहे. नाव त्याचं रोशन पवार, प्रशांत पवार. नक्कीच ते खऱ्या अर्थाने क्रिस्टियानो रोनाल्डोचे फॅन आहेत. त्यांच्या तुम्ही कॅप्सवरती सुद्धा पहा जो नक्की त्यांचा डावा पाय आहे त्या कॅप्सवरती सुद्धा क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा टॅटू त्यांनी काढलेला आहे. आणि त्या टी शर्टवरती सुद्धा 7 आकडा परिधान आहे. म्हणजे हा क्रिकेटचा वेळ असतो. आता पहा इथे टेनिस बॉल क्रिकेट चालू आहे तरी इंटरनॅशनल क्रिकेट जो नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून चालू आहे. आमचे स्कोरर तेही मॅच पाहतात. म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी ना तुम्हाला वेड व्हावं लागतं. खरं तरी शाणे लोक फक्त इतिहास वाचतात परंतु तो इतिहास अशाच वेड्या लोकांनी बनवलेला असतो.
हा इतिहास आता बनेल का? कारण 27ची गरज आहे. बॉल शिल्लक असताना 5:15 कंप्लीट झालेले आहेत. म्हणजेच या मॅचला संपन्न होण्यासाठी ना 5:30 तर हमखास लागतील. बॉल तयार. तिसरं षटक लेगलान्स करण्याचा प्रयत्न अपील केली जाते आणि यस फिंगर अप LBWच्या स्वरूपात फलंदाज बाद. 8वा फलंदाज चंबूच्या छायेमध्ये बसेल. लागणारा हा 8वा झटका टीम रिद्धी सिद्धी चेरपोली क्रिकेट संघाला. तर या खेळपट्टीचा जर विचार केला गेला तर सिमेंट विकेट आहे आणि या खेळाचा विचार केला गेला तर अगदी कधी रंग बदलणार आहे क्रिकेट. आता विचारही केला नसेल की आपल्याला बनवायच्या 48 धावसंख्या, त्या 48 धावसंख्या बनवत असताना आपल्याला एवढा संघर्ष करावा लागेल. तब्बल आपण जर विचार केला गेला ना तर 6 फलंदाज 0 या आकड्यावरती बाद झाला आहे. म्हणजेच त्यांच्या मागे भोपळा लावला जातो. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्ही पहा एखादा फलंदाज पहिल्या बॉलवरती बाद होतो तेव्हा एक बदक असतो, तो बदक अगदी बॅट आपल्या हातामागून असा उडत मैदानाच्या बाहेर जातो. तशाच प्रकारे रॉयल डक, गोल्डन डक अशी असंख्य सारी नावं आहेत त्या बॉलला आणि रॉयल डकवरती तब्बल 6 गडी बाद झाल्यात. अजूनही 2 खेळाडू त्यांच्याकडे राखीव आहेत. बॉल फेकायचे आहेत अजूनही 11, बनवायच्या धावसंख्या 27. या 27 धावसंख्या बनवताना ना अजूनसुद्धा प्रयत्न करू शकते, परंतु संध्याकाळचं सत्र आहे, वातावरण शांत आहे आणि सिक्सर सुप्रीम बॉल म्हटलं गेलं ना तर प्रचंड ताकदीचा वापर लागतो. बॉल तयार. राऊंड द विकेट. या वेळेला बॉटमॅनचा वापर, शॉटमध्ये कव्हरला फिल्डर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. ज्या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये सर्वांच्या लक्षात नजरा केंद्रित केल्यात मित्रांनो, मुकेश विशे असा खेळाडू आहे ना, ज्या प्रकारे एखादा अंधार असेल आणि त्या अंधारामध्ये एखादा काजवासुद्धा आपल्या नजर त्याच्याकडे आकर्षित करू शकतो ना, तशाच प्रकारे आजच्या दिवसामध्ये आकर्षण ना मुकेश विशेष राहिलं आहे. खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग त्याच्या माध्यमातून झाली, खूप चांगल्या प्रकारे बॉलिंगसुद्धा गेली आणि दुहेरी संगमाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता क्षेत्ररक्षणसुद्धा चांगलं करतोय. डाव्या स्टिकवरती हा बॉल, कदाचित यष्टीरक्षकाच्या थाई पॅडवरती हा चेंडू, पण तो एक्स्ट्रा जास्त नसेल. हा व्हाईट बॉलचा इशारा. आमच्या समालोचन कक्षाच्या समोर नक्कीच एक खेळाडू उपस्थित आहेत, त्यांनी नक्कीच कॅप परिधान केली गेलेली आहे. विचार केला गेला तर ब्लॅक आणि ग्रे कॅपचं त्याचा कॉम्बिनेशन आहे. मागे धर्मवीर चषक 2022 हे लिहिलेलं गेलेलं आहे. खऱ्या अर्थाने ज्या टी शर्ट प्रत्येक टीम्सला दिलेल्या आहेत ना, त्या टी शर्टांची रंगरंगोटी अगदी नेमून गेलेली आहे. मागे एक छोटासा लोगो आहे. अनेक सारे खेळाडू तुम्हाला कॅप परिधान होताना पाहायला मिळाले. अनेक साऱ्या खेळाडूंच्या हातामध्ये तुम्हाला निकॅपसुद्धा आणि अनेक साऱ्या नक्कीच खेळाडूंच्या मागे तुम्हाला एवढा फटका चांगला लॉफ्टेड ड्राइव्ह, परंतु एलिव्हेशन नाही आहे. रेड कॅप परिधान केली आहे 1947 नक्कीच जसं ते कॅपवरती परिधान आहे, परंतु रेड कॅप क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये हा झेल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे फिल्डर अगदी तग धरून मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यान होते. स्वीकारली गेली झेल. अजून एक विकेटचं पतन 9 पाहिलं गेलं तर विकेट गमावल्या गेल्या आणि फक्त शेवटचा आता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होतो इंटर. एक तुम्ही टीम्स ऑल आऊट होताना पाहिली, कारण मागच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर सापगाव क्रिकेट संघ नक्कीच ऑल आऊट झाली होती आणि या मॅचमध्ये आता जर विचार केला गेला तर तीही साटगावच्या विरोधात खेळत होती. विचार केला गेला तर सापगाव आणि आता साटगाव क्रिकेट संघ काय सांगते तर आमचा बॉलिंग अटॅक काय आहे तो तुम्ही जवळून अनुभवा. तो अनुभवत असताना अनेक साऱ्या फलंदाजांना अपयश मिळालं गेलं आणि या मॅचमध्ये आता चेरपोली क्रिकेट संघसुद्धा ऑल आऊटच्या धोक्यामध्ये आहे. शेवटचा विकेट मैदानाच्या आतमध्ये वावत तयार. या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती नाही आहे पूर्णपणे. बॉल स्क्वेअर लेगला डीपच्या फिल्डरला त्या ठिकाणी फिल्डिंग करावी लागली. त्या ठिकाणी विकेटचं पतन होऊ शकतं का हे पाहावं लागेल. स्टंप थोडीशी दूरवरती होते, पाय त्यांचा नक्की स्टंपला लागला गेला. विकेट नसेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं तर फेकी थोडीशी स्वेर होती, थोडीशी बाहेरच्या दिशेने नक्कीचा बॉल फेकला गेला होता आणि फलंदाज बचावले जातात. ऑलआउटचा खतरा नक्कीच होता. जगदीशचा हे षटक आहे, ज्या जगदीशचा जर आपण विचार केला गेला तर आघाडीला गेले होते. धावसंख्या त्यांनी 6 बनवल्या गेल्या होत्या. सचिनने बनवल्या धावसंख्या एकही त्यांनी बनवली गेली नाही, परंतु महत्त्वाच्या धावसंख्या धनाजीच्या राहिल्या, ज्याच्या माध्यमातून 2-3 चौकार आले, एक दुहेरी 2 एकेरी धावसंख्या बनवत असताना आणि मुकेश त्यामध्ये महत्त्वाचा वाटा राहिला. सो मुकेश विशेने दुसरे षटकसुद्धा हाताळलं. खूप चांगल्या प्रकारे लेखणी आमच्या समोर करत असताना स्कोरच्या भूमिकेमध्ये नक्कीच सुजल आपल्याला पाहायला मिळतात. त्याने खूप चांगल्या प्रकारे रंगवलं हे स्कोर कार्ड. यावेळेला बॉल चांगला होता, गती चांगली होती. बॉल आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे, संबंध नाही आहे. ज्या प्रकारे नक्कीच एखादा अननोन व्यक्ती आपल्या समोर येतो आणि ज्या वेळेला आपण त्याला ओळखत नाही त्यावेळेला आपण याच गोष्टीचा उल्लेख करत असतो की त्याचा ना माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आहे. तशा प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नव्हता, संबंध नव्हता. त्या अनुषंगाने हा बॉल डॉट क्रमांक 5 फेकला जातोय. बॉल तयार. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये.
राऊंड द विकेट. बॉटम हँडचा वापर, कॅच